हॅलो फ्रेंड्स, इल्युमिनेटिंग विथ शिल्पाज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा भाग सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी विनंती करणार आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, स्वतःच्या आयुष्याशी जोडून पहा, कारण आजच्या भागात उत्तर मी देणार नाही, उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. कदाचित या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःबद्दल एक नवीन गोष्ट शोधवाल. आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो आहोत, चांगलं कर, चांगलं मिळेल. हे वाक्य चुकीचं नाही, पण त्याचा अर्थ आपण अनेकदा अपूर्ण समजतो. आपल्याला वाटतं चांगलं कर्म केलं की लगेच सगळं चांगलं घडायला हवं, अडचणी संपायला हव्यात, लोकांनी आपलं कौतुक करायला हवं, यश पटकन मिळायला हवं. पण जीवन नेहमी अशा पद्धतीने उत्तर देत नाही, आणि तेव्हाच आपल्या मनात एक शांत प्रश्न जन्माला येतो, माझ्या चांगल्या कर्माचं फळ नेमकं कुठे आहे? एक गोष्ट, एका शहरात एक तरुण रोज ऑफिसला जात होता. एके दिवशी त्याला रस्त्यावर एक पाकिट सापडलं. त्यात पैसे होते, काही महत्वाची कागदपत्र होती आणि एका वृद्ध व्यक्तीचं ओळखपत्रही. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, कोणी पाहिलेलं नाहीये. पण त्याने ते पाकिट त्या व्यक्तीच्या घरी जाऊन परत केलं. वृद्ध गृहस्थाच्या डोळ्यात पाणी आलं. ते एवढंच म्हणाले, बाळा, आज तुम्हाला फक्त पाकिट परत दिलं नाहीस, माणुसकीचा विश्वास परत दिलास. बस इतकंच. ना फोटो, ना प्रसिद्धी, ना बक्षीस. आयुष्य पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू झालं. थोडा विचार करा, जर तुम्ही त्या तरुणाच्या जागी असता तर कदाचित तुम्ही म्हणाला असता, मला काय मिळालं? पण कदाचित हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण त्या दिवशी त्याने एका माणसाचा विश्वास वाचवला आणि स्वतःचं चारित्र्यही अधिक मजबूत केलं. कधी कधी चांगल्या कर्माचं पहिलं फळ आपल्याला दिसत नाही, कारण ते आपल्या आत घडत असतं. आयुष्यातील एक सत्य, आपण कर्माचं फळ म्हणजे मोठं घर, मोठी गाडी, पदोन्नती, पैसा, यश इतकंच समजतो. पण जर आज तुम्ही शांत झोपू शकत असाल, आरशात स्वतःकडे पाहताना मनात अपराधीपणा नसेल, लोक सहज तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, तर ही सुद्धा कर्माची फळं नाहीत का? एक छोटासा प्रसंग, कल्पना करा, तुमच्या ऑफिसमध्ये एक नवीन कर्मचारी येतो. त्याला काहीच समजत नाही. तुम्ही घाईत असतानाही त्याला समजावून सांगता. काही दिवसांनी तो दुसऱ्या नवीन व्यक्तीला तसंच मदत करताना दिसतो. तुम्ही त्याला शिकवलं आणि त्याने पुढे कोणाला तरी एक छोटं चांगलं कर्म तुमच्या नकळत पुढे प्रवास करत राहिलं. आपल्याला याचं श्रेय मिळालं नाही, पण त्याचा परिणाम घडत राहिला. फ्रेंड्स, कर्म म्हणजे फक्त मी काय मिळवलं हा प्रश्न नाही. कर्म म्हणजे माझ्यामुळे जगात काय वाढलं. जर तुमच्यामुळे एखाद्याच्या मनात आशा वाढली, विश्वास वाढला, हसू आलं, धीर मिळाला, तर तेही तुमच्या कर्माचं फळच आहे. आज मी तुम्हाला एक छोटा प्रयोग सांगते. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील 3 गोष्टी लिहा, ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत. उदाहरणार्थ, मनशांती, एक खरा मित्र, आई-वडिलांचं प्रेम, कुटुंबाचा विश्वास, स्वतःबद्दलचा आदर
मग शांतपणे स्वतःला विचारा, या गोष्टी मला कशामुळे मिळाल्या? कदाचित त्यात तुमच्या अनेक चांगल्या कर्माची उत्तरं दडलेली असतील. फ्रेंड्स, आज मी सुरुवातीला म्हटलं होतं, उत्तर मी देणार नाही. आता मला आशा आहे की तुम्ही तुमचं उत्तर स्वतः शोधायला सुरुवात केली असेल. आपण आयुष्यात नेहमी काय मिळालं नाही हे मोजतो, पण आपण कोण झालो आहोत हे फार कमी वेळा पाहतो. थोडा विचार करा, 5 वर्षापूर्वी तुम्ही आणि आजचा तुम्ही काही बदल झाला आहे का? आज तुम्ही अधिक संयमी असाल, अधिक शांत असाल, अधिक प्रामाणिक असाल. कोणाच्या आयुष्यात विश्वासाचं कारण बनला असाल तर क्षणभर थांबा आणि स्वतःला सांगा, कदाचित हेच माझ्या चांगल्या कर्माचं पहिलं फळ आहे. फ्रेंड्स, चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. ते कधी परिस्थिती बदलतं, कधी नाती बदलतं आणि सर्वात आधी आपल्यालाच बदलतं. म्हणून चांगलं कर्म करत राहा, फळाच्या घाईने नाही, तर स्वतःला अधिक चांगला माणूस घडवण्यासाठी. कारण ज्या दिवशी माणूस बदलतो त्या दिवशी त्याच्या आयुष्याची दिशाही बदलायला सुरुवात होते. जर आजचा हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला नक्की शेअर करा जी आज स्वतःच्या चांगुलपणावर प्रश्न विचारत आहे. आणि आज कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, विश्वास. कारण प्रत्येक चांगल्या कर्माचा प्रवास विश्वासापासून सुरू होतो. पुढच्या भागात आपण एका अतिशय कठीण प्रश्नावर बोलणार आहोत. वाईट लोक सुखात का दिसतात? खरंच ते सुखी असतात की आपल्याला तसं वाटतं? याचाही शोध आपण एकत्र घेऊया. तोपर्यंत स्वतःला ओळखा, विचारांना उजाळा द्या आणि जीवन उजळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.